नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे राजेश बिडवे. सातत्याने या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो. आणि आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील पळसखेड आश्रम या येथे. परमपूजनीय हरिचैतन्यजी स्वामी महाराज यांचा एक आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी मनवला जातोय. आणि येथील क्षणचित्र आणि बाबांचे जे विचार काय आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. हा गुरु विचाराचा प्रसार आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावं, एकमेकाच्या प्रति बंधुभाव, मैत्रीभाव, समता ही नांदावी समाजामध्ये. त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समतेचा विचार सर्व भक्तांना दिला जातो. त्याच्यामुळे राष्ट्रामध्ये सुख समृद्धी आणि समाजामध्ये आनंद समाजामध्ये निर्माण होतो. यासाठी गुरुपौर्णिमा आहे. युवा पिढीला काय संदेश देणार आहात? आजच्या निमित्ताने युवा पिढीला हा संदेश आहे की प्रत्येक युवानं जे काम करायचं आहे ते आपल्या राष्ट्रासाठी करावं, चांगल्या प्रकारचं योगदान द्यावं. पर्यावरणासाठी तरुणांनी पुढे येऊन वृक्ष लागवड आहे किंवा त्या ठिकाणी तुमची ग्राम स्वच्छता आहे याच्यामध्ये सुद्धा हे करावं. आणि जेणेकरून समाजामध्ये कोणती तेढ होणार नाही यासाठी चांगले विचार तरुणांनी ठेवावेत, हाच गुरुपौर्णिमेचा संदेश आहे. आज आपण बघतोय की आज पळसखेड गुरु आश्रम या ठिकाणी आपण आहोत. आणि आज पळसखेड सकाळ येथे येण्याचं कारण असं आहे, आज गुरुपौर्णिमा उत्सव आहे. आणि आपण बघतोय की गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त कशा पद्धतीने या ठिकाणी भक्तांची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे.